हळू जरा हळू. ते ठेवा तिथेच, मी घेते, तुम्ही या आतमध्ये आधी. अगं 2 वाजताच देणार होते डिस्चार्ज, पण त्यांनी प्रोसेस करत करतच 6 वाजवले. म्हणून म्हटलं तू घरी थांबशील तर सगळं सेट तरी करून ठेवू. संपलं बाबा एकदाच ते हॉस्पिटल खरंच. दुश्मनाला पण नको तो अनुभव. थांब आधी ते फ्रुट्स काढू दे मला. घरी यायचंय, घरी खाऊ. तसेच उरलेत सगळे. कोण आहे, मावशी आहे का? तिला सांग घरी आणलं नाही तर हॉस्पिटलमध्ये जाईल ती बघा. अगं डोळे असे झालेत म्हणजे माझी झोपच नाही झाली ना तिथे. फक्त 3-4 दिवस मसालेदार नाही सांगितलंय, बाकी खायला सगळं. आता डायरेक्ट 15 दिवसांनी जायचंय चेकअपला. हे बघ गोळ्या दिल्यात 15 दिवसाच्या. मला फ्रेश होऊ दे, मी सांगते तुला. त्या बाजूच्या बेडवरचे काका होते ना ते पेशंट, त्यांचा काल डिस्चार्ज झाला. करमतच नव्हतं. मैत्री एवढी झालेली, हे दोघं रात्री गप्पा मारत बसायचे. मी आपली फोनवर एकटी, मी एकटी पडलेली. ये आपकी मम्मी है क्या, ये मावशी है क्या, हे कौन है, मामा है क्या. म्हटलं अरे हम इधर कौन सा टेन्शन नाही. मावशी पूर्ण ब्लड रिलेशन सॉल्व्ह करून घेत होत्या माझ्याकडून. डॉक्टर पण तेच बोलत होते, एवढी स्ट्रॉंग विल पॉवर आहे. पहिला पेशंट बघितला एवढ्या लवकर रिकवर झाला. तेच ना, सगळे तेच म्हणत होते, कळवायचं सांगायचं, असं कसं काय झालं अचानक. पण त्या दिवशी एवढी धावपळ होती ना, त्या धावपळीत काही सुचलंच नाही. आता बरे आहेत ना, ते नशीब. हे बघ हे धुवायचंय. एक काम करते, सगळेच कपडे धुवायला टाकते, नको ते हॉस्पिटलचे वास येतो नुसता. आता उद्यापासून एकदम रुटीन फॉलो करायचं आपल्याला. आणि टेन्शन घ्यायचं नाही. स्वतःची हेल्थ पहिले, बाकी सगळं नंतर. टेन्शन असेल मला द्या, मी घेते. आपल्याकडे खूप लोक आहेत टेन्शन घ्यायला.